नमस्कार. मी अशोक चिंचोले, संपादक बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल. प्रेक्षक हो, निवडणुकीचं वातावरण चालू आहे. पण या निवडणुकीच्या अगोदर राज्यभरात वेगवेगळे समाज किंवा वेगवेगळ्या जाती आरक्षणासंदर्भात मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्या. आजही त्यांचे आंदोलनं चालू आहेत. त्याच पद्धतीनं धनगर समाजाच्या वतीने देखील आंदोलने करण्यात आली, उपोषणेही करण्यात आली. लातूरमध्ये 2 वेळा आमरण उपोषण करणारे 2 धनगर समाज योद्धे आहेत. एक अनिल गोयकर आणि चंद्रकांत हजारे यांनी पहिलं आमरण उपोषण 16 दिवसाचं केलं. नंतर 21 दिवसाचं आमरण उपोषण केलं. त्या दोघांपैकी चंद्रकांत हजारे हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तुम्ही 2 वेळा उपोषणाला बसले. काय कुठल्या स्थितीवर आहे हा प्रश्न, धनगर आरक्षणाच्या संदर्भातला प्रश्न? खरं तर हे अनेक वर्षापासून धनगर समाज अनुसूचित जमातीची अंमलबजावणी व्हावी यासाठी समाजाचा संघर्ष प्रत्येक सरकारशी आहे. परंतु प्रत्येक वेळेस कुठलं तरी कोणीतरी असं आश्वासन देतं की आम्ही 15 दिवसात कॅबिनेट घेऊ, त्यावेळेस तुमचा प्रश्न निकाली काढू. कोणी म्हणतं की आमचं सरकार निवडून द्या, आमचे माणसं जास्तीत जास्त, आम्ही तुमचा प्रश्न निकाली काढू. आणि समाज मात्र भोळा भाबडा असल्यामुळं दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा हा समाज आहे. याची संस्कृती खरं तर शूरवीर असा समाज आहे. परंतु कुठंतरी ह्या सध्याच्या राजकीय पाठीमागे गेल्यामुळं एक समाजामध्ये नैराश्य आलेला आहे. त्यामुळं हा समाज कुठंतरी कुणावर तरी विश्वास ठेवतो, हा आपला प्रश्न सोडवल असं वाटलं की पुन्हा सर्वजण त्या पक्षाच्या पाठीमागं जातात. आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक राजकीय लोकांना वाटतं की यांचा आपण वापर करावा, आणि तेच झालं. म्हणून कुठंतरी हा धनगर आरक्षणाचा प्रश्न मागे पडला होता. न्यायालयामध्ये आपल्याला निराशा आली होती, कुठंच काही घडत नव्हतं. म्हणून मी, चंद्रकांत हजारे, अनिलजी गोयकर, आम्हा दोघांना असं वाटलं की आपण हा प्रश्न तेवढ ठेवला पाहिजे. आपला हक्क आहे हा. आपण काही कुणाच्या ताटातलं मागत नाहीये किंवा आपल्याला मागायचं नाहीयेच. आपली फक्त अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे. कारण की हे आपल्याला दिलेलं आहे, घटनादत्त आहे. म्हणून आम्ही 16 दिवसाचं उपोषण प्रथम याच लातूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये सुरू केलं. मग आता किती टक्के हा प्रश्न सुटलाय असं म्हणता येईल, किंवा कुठल्या स्टेजला आहे, किती यश तुमच्या आंदोलनाला मिळालेलं आहे? ज्यावेळेस आपण 16 दिवसाचं उपोषण केलं त्यावेळेस खरं तर ज्यांच्याकडून अपेक्षा होती असे समाजातील लोकांनी मात्र आम्हाला साथ दिली नाही. परंतु जे गोरगरीब समाज आहे, कष्ट करणारा समाज आहे, या लोकांनी मात्र आम्हाला भरभरून पाठिंबा दिला. हिरारीनं ते या आंदोलनामध्ये पुढे आले. याचा आम्हाला त्या सर्वसामान्याविषयी आजही गर्व वाटतोय. आणि सुरुवातीला ज्यावेळेस अनेक मंत्री, अनेक आमदार या ठिकाणी भेटा आले, परंतु त्यांची भेट जी होती ती अशी मनातून नव्हती. मग कुठेतरी आपण एक भेट दिलीकडे समाजाला दाखवायची आम्ही भेट दिली, ह्या भावनेने ते आले. परंतु मनातून ह्या लोकांनी जो प्रश्न आहे तो कुठं मांडायला पाहिजे, लोकसभेत मांडायला पाहिजे, विधानसभेत मांडायला पाहिजे, विधान परिषदमध्ये मांडायला पाहिजे. आणि मांडल्यानंतर सभापती महोदयांनी त्याचं काय तुम्हाला दिलंय, त्याचं काय उत्तर मिळाले हे अपेक्षित होतं, पण ते काही घडलेलं नाहीये. पण मग हे राजकीय व्यक्तींचं किंवा लोकप्रतिनिधीचं तुम्हाला भेटणं म्हणजे हे केवळ नाटकच आहे असंच म्हणता येईल? 100% फारसे ते दाखवायचं लोकांना की आम्ही भेट दिली, आम्ही तुमच्या सोबत आहोत. परंतु ह्यांच्या मनामध्ये मात्र काळं बेरं वेगळंच आहे. ह्यांना उलट आपल्याला कसं आरक्षणापासून वंचित ठेवता येईल असं यांच्या मनामध्ये ठाम आहे. आपण बघतो ना, मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करतात, उपोषण करतात. आज या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडे अक्षरशः संभाव्य उमेदवारांच्या रांगा लागल्या त्यांना भेटण्यासाठी. एवढंच नव्हे तर पहाटे 3 वाजता देखील त्यांची भेट घेतात. तुम्ही 2-2 वेळा आमरण उपोषण केलं. असा कुठला संभाव्य उमेदवार कुणी आला का, तुम्हाला भेटला का, किंवा तुमचा सल्ला घेतला का? मुळात काय, आपल्या जे समाजाचे उमेदवार आहेत, नेते आहेत, एकतर आपण कसं आहे, राजकारणावर फक्त बोलतो पण राजकारण करत नाही. आपण म्हणतोय की कुठल्याच पक्षाने आम्हाला तिकीट दिलं नाही, परंतु मी असं म्हणतो की तुम्ही किती लोकांना तिकीट मागितलं, किती पक्षाकडे तुम्ही गेलात,
आणि तिकीट मागण्यासारखं तुम्ही देण्यासारखं तुम्ही काय करता समाजामध्ये? शेवटी कुठल्याही जातीवर राजकारण होत नाही आणि होत नसतं, होणार पण नाही. तर सर्वांना आपण सोबत घेतलं पाहिजे, हे तेवढं सत्य आहे. परंतु तुम्ही लोकांपर्यंत जाता का, त्यांच्याशी अप्रोच होता का, हा एक प्रश्न विचारला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्यामध्ये आणखीन तेवढा राजकारणाविषयी अवेअरनेस नाही, म्हणजे तेवढी आपल्यामध्ये हे आलं नाही की बाबा जागृती आली नाही की आपण लढलं पाहिजे, आपण मैदानात उतरलं पाहिजे, आपल्या माणसाला साथ दिली पाहिजे, हे आणखीन आलं नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आणखीन म्हणावं तसं या ठिकाणी लोक उतरत नाहीत मैदानात. जसं जरांगे पाटील यांनी आंदोलनात उडी घेतल्यानंतर त्यांच्या पाठीमागं लाखोच्या संख्येनं समाज आला, तसा धनगर समाज येतोय का आणि येत नसेल तर का अडचणी काय असू शकतात? एकतर हा समाज जास्तीत जास्त दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा समाज आहे. हा आपला प्रमुख व्यवसाय मेंढपाळी आहे. आजही कष्ट करतात. आज माझ्या भागात पाहायला गेलं तर ऊसतोडीसाठी जास्त लोक जातात. मग ह्या लोकांना याकडे येण्यासाठी वेळ कुठे आहे? त्यांची रोजीरोटीचा प्रश्न असतो. आणि ज्यांना वेळ आहे, ज्यांच्याकडे सर्व काही आहे, ते लोक मात्र या अशा आंदोलनाकडे पाठ फिरवतात. याचा अनुभव आम्हाला आलेला आहे. हे नक्कीच येईल आज ना उद्या. हा समाज आता तर समजायले लोकांना काय होतं की आतापर्यंत हा प्रश्न योग्य त्यांच्याकडे गेला नव्हता. हा नेमका काय प्रश्न आहे? परंतु आम्हाला वाटतं की थोडं आमच्या माध्यमातून असेल, इतरही महाराष्ट्रातील काही आता तरुण बाहेर पडलेत, संघर्ष करत आहेत, यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी हा प्रश्न समाजाच्या लक्षात येत आहे. येणाऱ्या काळामध्ये समाज नक्कीच साथ देईल असं मला वाटतंय. हा प्रश्न धनगर आरक्षणाचा प्रश्न कोण सोडवेल असं वाटतंय? म्हणजे महायुती सोडवेल का महाविकास आघाडी सोडवेल की किंवा विशिष्ट एखादी पक्ष? कुणामध्ये धमक आहे असा हा प्रश्न सोडवण्याची? नाही, याच्या आधी आपण महाविकास आघाडीचाही अनुभव घेतलेला आहे, महायुतीचाही अनुभव घेतलेला आहे, आपण दोघांचाही अनुभव घेतलेला आहे. परंतु आत्ता असं आम्हाला वाटलं होतं की ज्यावेळेस आमच्या मुख्यमंत्र्यांसोबत 1-2 मीटिंग झाल्या, बैठक झाल्या, शिष्टमंडळाच्या बैठकी झाल्या, आता वाटलं होतं की आपला प्रश्न नक्की सुटणार आहे. तेवढा त्यांनी वेळ पण दिला, परंतु वेळ दिला नाही तर त्यांनी याच्यामध्ये वेळ काढूपणा केला. म्हणजे आपले आंदोलन कसे मोडीत काढता येईल यासाठी त्यांनी आमच्याशी डायलॉग करत राहिले, म्हणजे चर्चा करत राहिले. परंतु त्यांनी शेवटपर्यंत हा प्रश्न सोडवला नाही. फार निकराची झुंज आम्हाला या ठिकाणी द्यावी लागली. तुम्हाला माहीत असेल की आम्ही शेवटी मंत्रालयामध्ये गेलो, त्याही ठिकाणी जाऊन आम्ही जाळ्यावर उड्या टाकण्याचं आंदोलन केलं. आपले काही बांधव वर्षा बंगल्यावर गेले. किती संघर्ष आम्हाला मुंबईमध्ये जाऊन करावा लागला हेच आपण सगळ्यांनी पाहिलंच असेल. नाही, आता मंत्रालयात उडी मारून आत्महत्या करून अशानं प्रश्न सुटेल की आणखी काय मार्ग असू शकतात हे प्रश्न सुटण्यासाठी? नाही, बघा ना, एकतर आत्महत्या करून नक्कीच प्रश्न सुटणार नाहीये किंवा इतर तर कुणीही ते आत्महत्याचा मार्ग अवलंब करू नये असं आम्हालाही वाटतंय. परंतु शेवटी एक माणूस किती शांत बसेल? शेवटी एक उद्रेक होत असतो आपल्या मनाचा, भावनेचा आणि समाजाच्या भावनेचा. शेवटी असं वाटतं की मग काय करायचं? हे लोकशाही असून जर आपल्याला यामध्ये जर आपले अधिकार जर मिळत नसतील, आपले प्रश्न सुटत नसतील, राजकीय माध्यमातून असेल, शासन असेल, प्रशासन असेल, तर मग शेवटी असं कुठंतरी वेळ येते की मग आपण काहीतरी केलं पाहिजे असं या ठिकाणी वाटतंय. याची तरी गंभीर दखल घेतली जाईल अशा आंदोलनाची असं आम्हाला वाटलं होतं. पण त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला झुलवत ठेवलं आणि शेवटी आमच्या हाती या ठिकाणी निराशा आलेली आहे. नाही, एखादा प्रश्न सोडवून घेण्यासाठी वेगवेगळे टप्पे असतात. आंदोलन आहे, मोर्चे आहे, उपोषण आहे. त्याच पद्धतीनं हे प्रश्न सोडवण्यासाठी एक मतदान हे एक योग्य हत्यार आहे असं मानलं जाते. आणि आता विधानसभा निवडणूक प्रक्रिया चालू आहे, तर कसं तुम्ही आव्हान करणार आहे की आपण स्वतः उमेदवार राहिलं पाहिजे किंवा विशिष्ट उमेदवाराला पाठिंबा दिला पाहिजे, असं काय तुमच्या वतीनं काही आहेत प्रयत्न? नक्कीच उमेदवार असणं हे तर फार गरजेचं आहे. म्हणजे मी स्वतः याच्यात नसेल, परंतु कशामुळं की बाबा तुम्हाला तुमच्यासाठी कोण आले, म्हणजे मग ते कुठल्याही समाजाचा असेल, आपला असेल नसेल, ज्यांनी ह्या प्रश्नासाठी मनातून काम केलंय, हा समाजाचा प्रश्न सुटला पाहिजे, यांना यांचे हक्क मिळाले पाहिजेत, यासाठी ज्यांनी प्रयत्न केलेत त्याच्यासोबत समाजानं राहिलं पाहिजे. शेवटी जर विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये जर प्रतिनिधित्व जास्त गेलं तर ह्याचा फायदा 100% आपल्याला होणार आहे. त्यासाठी आपण पण ओळखलं पाहिजे की एकतर आपले माणसं त्या ठिकाणी पाठवा,
आणि विचार करा कुठपर्यंत दुसऱ्याच्या दारात तुम्ही पाणी भरणार आहेत. मग आपल्या जे काही असतील माणसं यांनी आपली पण ताकद आहे का नाही आजमावली पाहिजे आणि आपण नक्कीच निवडणुकीच्या मैदानात उतरलं पाहिजे. आता या निवडणुकीमध्ये मतदाराने कोणाला मतदान करावं? आम्ही म्हणजे ओपनच्या उमेदवाराला करायचं, ओबीसीच्या करायचं, की धनगरच्या करायचं, किंवा एखाद्या अपक्षांच्या करायचं, असं कोणाला आव्हान करणार आहे तुम्ही? नक्कीच हा प्रश्न तसा अवघड आहे. हो. कारण की काय होतं बरेच लोक आपले प्रत्येक ठिकाणी सगळ्याला एकतर गुलामी करायची सवय लागली. हो. काही कारखानदार असतील त्या माध्यमातून लोक आपले त्या ठिकाणी अडकलेत. काही छोटे मोठे पद असतील, सरपंच असतील, बाजार समिती असतील, छोटे असं म्हणजे यांची बोलवण केलेली. एखादं कुठं पंचायत समिती असेल सदस्य, जिल्हा परिषद सदस्य करून, मार्केट कमिटीचं काहीतरी करून, किंवा इतर छोट्या छोट्या क्षेत्रामध्ये उगाच थोडंसं एक असं तुकडा टाकण्याचं यांनी काम केलंय आणि त्यावरच आपले लोक खुश आहेत. परंतु ह्यांनी याच्या बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. नक्कीच समाज तुमच्या सोबत येईल, इतर ओबीसी समाज सोबत येईल, आणखीनही इतर जाती धर्माचे लोक आहेत हे तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील आणि जे कोणी आपला प्रश्न सोडवल त्याच्यासोबत आपण गेलं पाहिजे. नाही, आता धनगर समाजाचं एक इतिहास आहे. आतापर्यंत समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात ज्यांनी ज्यांनी आंदोलन केलं ना, ते कोणतरी आमदार झाले, मंत्री झाले, किंवा राजकारणात वेगवेगळ्या पदावर गेले. असं नाही का वाटत की यात आंदोलनकर्त्यांनी, प्रत्यक्ष आंदोलनकर्त्यांनी राजकारणात सक्रिय व्हावं, की निपक्षपातीपणे आंदोलन करावे? काय नाही, राजकारणात गेलं पाहिजे, परंतु तेवढा समाजाचा आपल्यावर विश्वास पाहिजे आणि आपला पण समाजाचा आपल्यावर, म्हणजे दोघांचं एक हे पाहिजे एकमेकाविषयी. आणि तशी जागृती आली पाहिजे आणि तळमळीचे माणसं पाहिजेत. काय एखादं पद दिलं, कुठं काय केलं म्हणजे फार मोठा फरक पडत नसतो. सामाजिक काम करत असताना सामाजिकच काम करावं या तर मी भावनेचा आहे. परंतु जिथं कुठं गरज पडेल राजकारणाची त्या ठिकाणीही गेलं पाहिजे. परंतु आपलं जी प्रामाणिकपणा आहे, जो प्रश्न आहे, ज्यासाठी समाज आपल्या सोबत आहे, तो मात्र त्याच्याविषयी आपली तळमळ, तो विषय आपला पहिला असला पाहिजे आणि त्याच्यानंतर दुय्यम स्थान ह्या इतर गोष्टीला, राजकारणाला दिलं पाहिजे. आपलं लातूरच्या अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये आमरण उपोषण चालू होतं आणि त्या दरम्यान वेगवेगळ्या भागातून किंवा गावातून आलेले जे समाज बांधव आले होते, त्यांच्या एक उपस्थितीमध्ये एक निर्णय झाला होता की त्यावेळेस असं म्हटलं होतं की जोपर्यंत आपला धनगर आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत कोणत्याही उमेदवाराला, राजकारण्याला काठी, घोंगडं, पिवळा फेटा आणि भंडारा उधळू नये असं एक निश्चित केलं होतं. पण असं असताना देखील आता निवडणूक प्रचाराच्या दरम्यान अनेक ठिकाणी आपण असं पाहतोय की लोक कोणीतरी उठतंय आणि समाजाच्या वतीने म्हणून एखाद्या उमेदवाराचा जे काठी, घोंगडं देऊन, भंडारा उधळून स्वागत केलं जातंय. हे योग्य आहे? हे पहा कसं आहे, घोंगडी ही आपली अस्मिता आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जे राज्यकारभार केला ते घोंगडीवर बसून केलेला आहे. म्हणजे ह्याची आपण लाज राखली पाहिजे. कारण की मग तसे आदर्श राज्यकर्ते आहेत काय? छत्रपती शिवराय असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, यांनी जो राज्यकारभार केला तो 18 पगड जातीसाठी, सर्वच समाजासाठी केला. मग आजचे लोक तसं करतायत काय? तशी त्यांची राजकीय भूमिका आहे काय? अहो, आजचे राजकीय लोक म्हणजे फक्त स्वार्थ बघतायत. कुटुंबात राजकारण चालू आहे ना. साधं कार्यकर्त्याला ह्यांना पद देऊ वाटत नाही, मग कुठल्या का समाजाचा असं ना. मला सांगा, एक आमदार असतो घरातच, दुसरा खासदार घरात असतो, मंत्री घरातच असतो. म्हणजे कुटुंबातच सगळे हे जर लाभाची पदं घेत असतील ह्या लोकशाहीमध्ये, आणि कार्यकर्त्यांनी कशामुळे ह्यांना काठी घोंगडं द्यायची? तुमच्यापर्यंत जर लोकशाही आली नसेल, तुमचे हक्क ते सोडवत नसतील, कुठंतरी म्हणजे तुम्ही गुलामी करताय ना. काठी घोंगडं भांडार लावायचा आणि ते फोटो काढायचा, काय मिळतं त्याच्यामध्ये? उलट तुम्ही तुमच्या गुलामीचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करत आहोत आणि तुम्ही दाखवून देत आहोत की आम्हीच नाही तर आमचा समाजही किती मोठा गुलाम आहे. आणि तुम्ही कोण समाजाचं हे करणारे? समाजातर्फे बऱ्याच ठिकाणी आम्ही ऐकतो, पाहतो की समाजातर्फे ही काठी घोंगडं म्हणून तुम्ही सांगता, समाजाचा पाठिंबा म्हणता. हे फार चुकीचं आहे ना. समाज म्हणजे चंद्रकांत हजारे नाही किंवा दुसरं कुणीच नाही आहे. जर तुमचे काही वैयक्तिक विषय असतील तर तुम्ही वैयक्तिक त्यांना पाठिंबा द्या. काय करायचं करा, त्यांना घरात बसवा, देवाऱ्यात ठेवा, रोज त्यांची पूजा करा.
परंतु जो आमचा भंडारा आहे, हा भंडारा आमची अस्मिता आहे. आज घोंगडीवर बसल्यानंतर तुम्हाला खोटं बोलता येत नाहीये. घोंगडीचं आरोग्य हे लक्षात घ्या. घोंगडीचं महत्व साधं नाहीये. ते काठी फार मोठा आहे. ते शक्ती आपली काठी, म्हणजे हातातली काठी. हे बिरोबाची काठी म्हणतात, त्याला धारोबाची काठी म्हणतात. ह्या त्या काठीला तुम्ही ओळखा ना. ते काठी असेल, भंडारा असेल, अशी एक आपली एक संस्कृती. ह्या संस्कृतीचं असं कुठेही विडंबन करू नका, कुठेही प्रदर्शन मांडू नका त्याचं. जर तुमच्यात काही असेल थोडी जनाची नाही तर मनाची, तर तुम्ही वैयक्तिक तुम्हाला काय करायचं ते करा. परंतु माझी विनंती कळकळीची की सर्व माझ्या बांधवांना असं कुठेही जाऊन काठी घोंगडं देऊन कसल्याही कुणाचाही सत्कार करून त्याचं महत्त्व आपण कमी करू नये, अशी मी कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. उलट असंही आवाहन करता येईल किंवा तुम्ही काठी घोंगड्याच्या ऐवजी ना प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सभेमध्ये एखादं निवेदन द्या, त्यांच्याकडनं काहीतरी अपेक्षित आश्वासन घ्या किंवा एखाद्या बॉन्डवर लिहून घेता येते किंवा तू आमचा प्रश्न सोडवण्यासाठी बांधील आहे वगैरे, असं आपल्याला यात करता येईल. नक्कीच केलं पाहिजे. पहिल्यांदा तर तुम्ही त्यांच्याकडून ते लिहून घ्या, सगळ्या जनतेसमोर वधवून घ्या. कारण की हे तर लबाडच आहेत. तेवढं करूनही लोक, तरी पण ते करायला हरकत नाही, ते केलंच पाहिजे. आणि तर त्यांच्या तर लक्षात येईल ना, त्यावेळेस आपल्याला दाखवता येईल किंवा तुम्ही तुमच्या पत्रावर आम्हाला हे लिहून दिलं होतं, हे केलं होतं, हे केलं पाहिजे. परंतु हे काठी घोंगडा हा विषय यांनी बंद करावा. कारण की ते काय फार त्याविषयी, मी आपले काही धर्मगुरू आहेत समाजाचे, मी कोलवडीला पाहिले असतील, अनेक ठिकाणी जे आपले काही शक्तिस्थान आहेत, स्फूर्तिस्थान आहेत, त्या ते लोक नाराज होत आहेत की ढोल कुणाच्या तरी आपण हातात देतोय. ते ढोल काय त्या लोकांनी वाजवायचा आहे का? आपले आहेत ना सगळे, ती संस्कृती आपली आहे. असे त्याचं कुठेही प्रदर्शन करू नये. ते विडंबना याच्या माध्यमातून होती असं मला तर वाटतं. एकूणच या निवडणुकीच्या दरम्यान नव्हे तर राजकारणामध्ये समाजानं हे जागरूक होणं, सक्रिय होणं, उगे आपल्या शेळ्या मेंढ्या किंवा व्यवसायात व्यस्त आहेत असं न करता राजकारणात सक्रिय झालं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? नक्कीच. बघा, कुठलंही आंदोलन असेल, आता आपल्या आंदोलनाचं एक अल्पसं यश तुम्हाला सांगतो फक्त. जे काही न्यायालयामध्ये आपली टीम गेली होती, त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं की जे संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील भाबरा या गावचे जे काही सर्टिफिकेट होते, 6 सर्टिफिकेट, त्याच्यामुळे आपल्याला आरक्षणाला एक थोडा अडथळा आलाय असं त्या लोकांचं म्हणणं होतं. त्यांनी आमच्याशी चर्चा केली. मग आम्ही त्याच्यावर थोडा अभ्यास केला आणि वाटलं की हा अडथळा आपण दूर केला पाहिजे. तर तो अडथळा आपण दूर केलेला आहे. त्यासाठी आपल्याला फार मोठा संघर्ष करावा लागला. आम्हाला यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्यावी लागली. एक कॅबिनेट त्यावर झाली आणि कॅबिनेट झाल्यानंतर पुन्हा पंढरपूर असेल, नेवासा असेल आणि पुन्हा संभाजीनगरला जे काही उपोषण चालू होतं, ह्या सगळ्याच्या माध्यमातून पुन्हा सरकारवर दबाव आला. पण सुरुवात आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर लातूर चौकातून केली होती या प्रश्नाची, आणि तो प्रश्न सोडवण्यात आपल्याला यश आलंय. म्हणजे किमान न्यायालयीन अडथळा तरी आपण दूर करण्याचं काम केलंय. म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा की घरी बसून काही होणार नाही. तुम्हाला सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर यावं लागणार आहे, आपल्या भूमिका स्पष्ट करावं लागणार आहेत, राजकारणामध्ये तर तुम्हाला यावंच लागणार आहे. म्हणून जास्तीत जास्त आधी तुम्ही आपले जे उमेदवार आहेत, काय तुटके काय कसे असतील ते असे असतील, परंतु त्यांच्या मागे जर तुम्ही शक्ती उभा केली, नक्कीच ते यश संपादन करतील आणि आपल्यासाठी काम करतील. म्हणून ह्या सर्व क्षेत्रामध्ये आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, उद्योगामध्ये असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे, एवढं मी सांगू इच्छितो. प्रेक्षको, हे आहेत चंद्रकांत हजारे. हे समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आमरण उपोषण केलेले आहेत. मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीवर यांनी उड्या मारलेल्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करतात. त्यांनी असं आवाहन केले की समाजानं राजकीयदृष्ट्या जागृत व्हावं, नव्हे तर राजकारणात सक्रिय व्हावं. आपण किंवा समाज बांधवांनी त्यांच्या या आंदोलनाला, त्यांच्या या आव्हानाला प्रतिसाद द्यावा आणि स्वतःच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी प्रयत्न करावे. आणि त्यांनी जे आव्हान केलं आहे त्या आव्हानानुसार प्रत्यक्ष मतदानात भाग घ्यावा आणि मतदान करावं, असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. धन्यवाद.